फलटणच्या जवळ माऊली फाउंडेशन चे अध्यक्ष आपल्या समोर आहेत आणि खरंच या वारी मार्गावर जे काही परिवर्तन हळूहळू घडतं आहे की या वारी मार्गावरचा निसर्ग, वारकऱ्यांचं आरोग्य आणि निसर्गाचं आरोग्य हे दोघांचेही आरोग्य महत्वाचे आहेत. जे तुकोबारायांनी सांगितलेलं आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरे, म्हणजे हे जे सगळा निसर्ग आहे याला नातेवाईक माना आणि त्या पद्धतीने आपली कृती करा. तर मला वाटतं अनेक मंडळ अशी कृती करतायत आणि त्याच्यातून खूप मोठा बदल हा वारी मार्गावर घडतो आहे. तर डॉक्टर सिंघन आपल्या बरोबर आहेत, ते आपल्याला आता त्या माऊली फाउंडेशन विषयी सगळी माहिती देतील आणि त्यांनी हा जो उपक्रम राबवला आहे त्याविषयी ते सांगतील. धन्यवाद. रामकृष्ण हरी सर्वांना. हे जे निसर्ग वारीचा जो उपक्रम आहे तो स्तुत्य उपक्रम आहे. तुम्ही जे सर्वे करत आहात आळंदी ते पंढरपूर, की ज्या ज्या ठिकाणी काही संस्था अन्नदान वगैरे करतायत, औषध वाटप करतायत, अनेक विविध कार्य करतायत, त्याचा आढावा तुम्ही घेताय, हे अत्यंत चांगलं आहे. आता आमच्या या ठिकाणी बघा मुख्य चाललेलं आहे, अन्नदान चालू आहे, औषध वाटप आहे, ड्रेसिंग चालू आहे, खोकल्याचं औषध आहे, मसाज आहे, कानाचं डोळ्याचं सगळं औषध आम्ही देतोय. पण आम्ही सगळे रेग्युलरली एफडीने जे आम्हाला बंधनकारक बिल आम्हाला सांभाळण्यास सांगितलेले आहेत त्या एफडीच्या नियमानुसार ते आमचं काम चालू आहे. तसं एफडीच्या नुसार नियमानुसार आमचं अन्नदानही चालू आहे. आम्ही अन्नदान हे गेली 10 वर्ष करत आहे. हे अन्नदान आम्ही हे वारकऱ्याला कुठलाही त्रास होऊ नये अतिशय ब्रँडेड वस्तू आम्ही वापरतो. तेल असो, तूप असो, रवा असो, साखर असो, तांदूळ असो, रवा असो, हे आम्ही ब्रँडेड वापरतो. कारण त्यांच्या मुखामध्ये चांगला घास जावा, त्याचा त्रास त्याला होता कामा नये. 280 किलोमीटर त्यांना चालायचं आहे. त्यासाठी आम्ही अन्नदानाच्या बाबतीत पुष्कळ काळजी घेतो आणि हळदीच्या पुडीपासून ते मसाला असो नाही तर तूप असो नाही तर साखर असो, आम्ही सगळे ब्रँडेड वस्तू वापरतो. आता आमच्यात जो स्टॉक आहे तो भरपूर असा आहे की सगळा ब्रँडेड आहे. आणि जो आता निसर्गाशी जो संबंध आहे, ज्यामध्ये आम्ही अन्न देतो ते आम्ही पळसाच्या पानानं बनवलेल्या पत्रावळीमध्ये देतो. कारण हे कसं आहे, हे रिसायकलिंग होणार, म्हणजे हे नाशवंत वस्तू आहे. 5-6 दिवसात त्याचा हे होतो, राख होऊन जाईल किंवा हे लोकांना त्रास होणार नाही. आणि आज या निसर्गवारीचा जो त्यांचा उपक्रम आहे की प्लॅस्टिक आणि थर्माकोल या वापरामुळं अनेक जनावरांना त्याचा त्रास झालेला आहे, अनेक वारकऱ्यांना त्याचा त्रास झालेला आहे. त्याची काळजी आम्ही गेली 10 वर्ष घेतलेली आहे की कुठल्याही वारकऱ्यांना किंवा प्राण्यांना त्रास होता कामा नये. अतिशय तुमचा स्तुत्य कार्यक्रम आहे की हे जे लोकांच्या बरोबर तुम्ही पोहोचवताय की प्लास्टिक आणि थर्माकोल कुठल्याही डिशेस वापरू नका, हा अतिशय चांगला कार्यक्रम आहे. आणि माऊली फाउंडेशननं त्या संदर्भात पूर्ण काळजी घेतलेली आहे आणि आम्ही यापुढे काळजी घेऊ.